आयबीएन लोकमत स्पेशल रिपोर्टची तातडीनं दखल। सागरी मासेमारी अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं केली 2.5 कोटींची तरतूद। स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष सरकार करणार स्थापन। मुंबईत स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला शिवसेना आणि मनसेचा पाठिंबा। मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावर झाली चर्चा। राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या विरोधातला हक्कभंग प्रस्ताव सभापतींनी फेटाळला। वक्तव्याबद्दल माफी किंवा राजीनामा देईपर्यंत निदर्शनं सुरूच ठेवणार, शिवसेना भूमिकेवर ठाम। नाशिकच्या त्र्यंबक रोड परिसरात फुटपाथवर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार। रात्री शौचालयात जात असताना केला बलात्कार। यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करा या मागणीसाठी नागपूर विधानसभेत आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाणांनी केलं महिलांचं नेतृत्व। ग्रामसभेत दारूबंदीला पाठिंबा देणाऱ्या तरुणांवर दारू विक्रेत्यांचा प्राणघातक हल्ला। मुरबाड तालुक्यातल्या म्हसा गावातला प्रकार। आणि शरद जोशी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। योद्धा शेतकऱ्याला भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप।